शिवाय माझे तुम्ही हे आता इथे तुमची फ्रेम काढणार का? का म्हणजे तुम्ही पण या कुटुंबाचा भाग आहात ना म्हणून. वेडी आहेस का तू? तसंही या चित्रात आता माझी गरज नाही. माझ्याशिवाय सुद्धा हे चित्र छान दिसतंय. असं असं का म्हणताय रमाताई? कारण मी काय आता इथे फार काळ राहणार नाहीये. निघून जाणार आहे मी. तू आता माझं टेन्शन घेण्याचं कारण नाही. सगळं छान सांभाळ, तुझा संसार कर. अर्थात तू करशीलच. रमाताई तुमच्याशिवाय हे सगळं मला ना. आनंदी लवकर बाहेर ये. आनंदी, ए आनंदी. जा, तुझा नवरा बोलवतोय. जा जा. माझं काय आता हे तुझा संसार महत्वाचा आहे ना. आनंदी ये तर. हे बघ, आपल्याला दुपारी जायला मिळालं नाही पण मी घरीच घेऊन आलो. कुठे लक्ष आहे? लवकर खा, तो थंड झाला की चांगला नाही लागत. येस, ठीक आहे. आवडतोय ना? असं मला पण येईल बनवता. सोपं आहे. बनवशील? मला आवडेल खायला. तिथे नसतो ठेवायचा ग्लास. धुवून ठेवला असता मी. मला ग्लास धुता येतो. तुमचं वागणं नाही पटलंय मला. तर ग्लास धुतला त्यामध्ये न पटण्यासारखं काय आहे? चिंगीबद्दल बोलते मी. तू चिंगीला पाठीशी घालतेस. तिला पाठीशी घालणं योग्य नाही. आणि तिला चार चौघात बोलणंही योग्य नाहीये. शेवटी आपली मुलगी आहे ती. आपण तिचं ऐकून नाही घेणार, तिला समजून नाही घेणार आणि चार लोकांमध्ये तिला काही बोलणार तर लोकही मागचा पुढचा विचार नाही करणार तिला बोलण्यासाठी. नाही, इथे आल्यापासून बघते मी. काही झालं की चिंगीवर ढकलायची सगळ्यांना सवय झाली. खाली पण बघते ना मी खेळताना काय चाललेलं असतं. चिंगी काही करत नाही तरी तिच्यावर गोष्टी ढकलल्या जातात. का? कारण त्यांना माहितीये घरचे तिला ओरडा देतील, तिचं ऐकून नाही घेणार. कारण त्यांना माहितीये चिंगीची बाजू घेणारं कोणीच नाहीये. चिंगीला ओरडाच मिळणार आहे. हे बघा, आधी सगळं ठीक होतं. मला नाही आवडत आहे. तिची काही चूक नसताना आपण तिच्यावर ओरडणं खूप चुकीचं आहे. मी बरेच पालक पाहिलेले आहेत ज्यांना असं वाटतं की त्यांची मुलं कधीच चुकत नाहीत, इतरांचीच मुलं चुका करतात. पण मला चिंगीच्या बाबतीत असं अजिबात वागायचं नाहीये.
आपली चिंगी जर का चुकलेली असेल तर ती आपली का असे ना, तिला ओरडा मिळालाच पाहिजे. अहो पण चुकलीच नाहीये ती. तुम्ही तिला चुकीचं गृहीत धरताय ना. त्या बाई एवढं सांगत असताना आपली चिंगी पण सांगत होती ना आपल्याला. तुम्ही ऐकलं का तिचं काही? आनंदी, चिंगीला खोटं बोलायची सवय लागली आहे. आता नाही बोलत ती खोटं. तिने सांगितलंय ना आपल्याला की नाही बोलणार ती खोटं. म्हणजे त्या बाई खोटं बोलत होत्या. अहो गैरसमज झाला असेल त्यांचा. ठीक आहे, तुला काय करायचं ते कर. ठीक आहे, तुम्हालाही काय करायचं ते करा. पण तिच्यावर मी कोणालाही ओरडू देणार नाही. मला ते आवडणार नाही. ठीक आहे, मी पण बघतो ना चिंगी माझं कसं ऐकत नाही ते. चिंगी बाळा शांत. ए चिंगी, हे बघ काय झालं. हा मी आहे ना. ये ये झोप. शांत. काय झालं चिंगी? झोप नाही येते का बाळा? भूक लागली का तुला? नाही मग काय होतंय? आनंदी, तुला माहितीये आजपर्यंत जेव्हा पण स्कूलमध्ये भांडण झालंय ना, कोणाचंही कोणासोबत, त्याची आई येऊन त्याच्या बाजूने भांडते. माझ्या बाजूने भांडायला कोणीच नव्हतं, पण तू आज भांडलीस. बाबाला नेहमीच माझी चूक वाटते. मग तू मला सॉरी म्हणायला सांगतो. मी बोलते पण चूक नसताना. पण तुला तर माहिती पण नव्हतं माझी चूक आहे की नाहीये, तरी तू माझ्या बाजूने भांडलीस. थँक्यू आनंदी. चिंगी बाळा, थँक्यू कशाला म्हणायचं मला? मी तुझी कोणीच नाहीये का? हे बघ, आपण सगळेजण चुका करत असतो, पण जी चूक माझ्या चिंगीने केली नाहीये त्याची शिक्षा माझ्या चिंगीला कशी काय होऊ देईन मी? आनंदी, एक बोलू? बोल. तुला आठवतं मी तुझ्यावर चिडली होती? तू माझ्या आईची जागा घ्यायला बघतेस, पण मला आता कळालं तू माझ्यावर खरंच किती प्रेम करतेस ते, माझी किती काळजी घेतेस ते. सॉरी आनंदी, मी तुझ्यावर जेवढं चिडले ना तेवढंच मोठं सॉरी. आई अर्धा दिलास ना? हो. चिंगी बाळा, झालं का गावरून? ये लवकर. मला नाही जायचं शाळेत. काय? मला नाही जायचंय. हे बघ, तू काही केलं नाहीये ना, मग कशाला घाबरायचंय तुला कोणाला? हो, मी काही नाही केलंय. मी नाही घेतलाय रोहनचा टॅब, पण मला स्कूलमध्ये चिडवतील सगळे. शिबाई, मी असताना ती बाई यायला लागली होती, चांगलं बघितलं असतं तिला. चिंगी, आई गुडगा. चल. ताई, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. थांब आनंदी, थांब, मी बोलतो. हे बघा बाई, काल तुम्ही जे बोललात ना ते आम्ही ऐकलं, पण काही बोललो नाहीये. पण आज जर पुन्हा तुम्ही माझ्या नातीला काही बोललात ना तर मी... थांबा. मी इथे भांडायला नाही आलीये. काय झालं ना सांगतोयस ना? अहो हो, माझा टॅब माझ्या बॅगेतच होता. हा, बर. त्याचं काय झालं, त्याचा टॅब 2 पुस्तकांच्या मध्ये होता, त्यामुळे त्याला तो सापडला नाही.
रोहन सॉरी म्हण तिला. सॉरी चिंगी, मी तू चोरी केली म्हणालो. सॉरी. इट्स ओके. मला वाटलंच होतं आमची चिंगी असं काही करणारच नाही. आणि मला तर खात्री होती माझी नात असं काही करणार नाही जेणेकरून तिच्या आजीची मान खाली जाईल. चिक्की, तुला माझ्या टॅबवर खेळायचं असेल तर तू कधीही खेळू शकतेस. नकोय मला तुझा टॅब. माझ्याकडे माझा टॅब आहे. अहो पण टॅब कशाला? दोघांना मैदानावर खेळायला घेऊन जाऊयात आपण. म्हणजे त्यांच्यात जे काही आहे ते मिटेल तिथेच. आणि मैत्री काय फोनवर होते का? खरी मैत्री मैदानावर होते. ताई, संध्याकाळी दोघांना ना आपण मैदानावर घेऊन जाऊयात. चिंगीची आई, तुम्ही अगदी करेक्ट बोलताय. खूप हुशार आहात तुम्ही. बघा ना, कालच तुम्हाला कळलं होतं की चिंगीने टॅब घेतलाच नाहीये. सॉरी हा वहिनी. शेवटी एक आईच आईला समजून घेऊ शकते. आज भरपूर खेळायचंय आपल्याला. चला सोबत. आज बाबा येणार आहे तुझ्यासोबत. आनंदी, तू येणार आहेस माझ्यासोबत? बाबा आला तर नाही चालणार आहे का? अहो असं नका करू. काय झालं? कोणाशीच बोलत नाहीये ती. ठीक आहे का? मी यापूर्वी किती वेळा तिच्यावर चिडलोय, रागवलोय. थोडा वेळ ती राग धरून असते पण नंतर शांत होते ती. बघ आता. ठीक आहे. आनंदी, मला नाही बोलायचंय कोणाशी. पण मी अजून काही बोललोच नाही. ऐक ऐक तर माझं. अगं अहो अशी नाही ऐकणार ती. चूक नसताना ओरडलात ना तुम्ही तिला. आता कळलंय तुम्हाला की तिची चूक नव्हती, मग म्हणा ना सॉरी. त्याच्याशिवाय नाही ऐकणार ती. घे. ऐक ऐक. ठीक आहे, सॉरी, माझं चुकलं. मी खरं तर तुझं काही ऐकलं नाही आणि तुझ्यावर ओरडलो. अगं पण तूच मला सांग ना, गेल्या काही दिवसांमध्ये तू पण किती चुका केल्या होत्यास. मग मला असं वाटलं की खरंच तुझ्याकडून ही चूक झाली असेल म्हणून मी बोललो होतो असं. हा, एवढं का रागवायचं? आनंदी, बाबा मला सॉरी म्हणतोय का परत ओरडतोय? अहो नाही नाही बाळा, मी तुला नाही ओरडत आहे. सॉरी, अगेन सॉरी. मी परत तुला सॉरी बोलतोय. आता ह्याच्या पुढे मी असं ओरडणार नाही तुला. हवं तर तू मला आत्ता ओरडलो म्हणून जी हवी ती शिक्षा दे. अगं बाई, बघितलंस? शेवटी बाप आहे तिचा, माझा ऐकणारच. बाबा, हात पुढे कर. मला तुला ना 5 फटके द्यायचेत. हा, अहो करा ना हात पुढे. करा. राघवा, हात पुढे कर. बघा असा. बाबा, कर हात पुढे. हाय. इट्स ओके, काही हरकत नाहीये. चिंगी, हा बाळा, तू केस आहे ना असे वर बांधा, नाहीतर खेळताना ते डोळ्यावर येतील ना. हो. हा, तर कशाने बांधे आपण? रिबिनने की? हा, बोले. बोल. ते पकड. बरं, ठीक आहे, दे. आणि हा बाळा, तिकडे सावकाश खेळायचं. हा हा. हो रे बाबा, मी लास्ट टाइम ना पडली होती. आता मी नीट खेळेन.
ठीक आहे, व्हेरी गुड. माझ्या लेकीला सगळं जमतं आता. माझी लेक आता मोठी झाली आहे ना, एवढीशी चिंगी नाही राहिली आता. येस. हा. आणि बाळा, अगं ते त्या बाई आल्या होत्या ना, काय नव्हतं मित्र, रोहनची आई आली होती ना ते. तर अगं त्या आनंदीला तुझी आई असं म्हणाल्या. तुला कसं वाटलं ते? ए चिंगे बाळा, झाला आवरून? किती छान दिसतेस. हे बरं झालं हा केस बांधलेस तू, तिथे त्रास नाही होणार तुला खेळताना. बरं तू रोहनला सांगितलंस का आपण बॉल आणणार आहे? हा, बॉल कुठे आहे? मी तुला सांगितलं होतं ना बॉल काढून ठेव. कुठे ठेवलास बॉल? आनंदी, हा, चिंगी घे. आनंदी, कमान कमान, आनंदी, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आई, बघ ना किती रक्त येतंय, खूप दुखतंय मला. हे बघ येनी पाडलं मला, रोहननी मुद्दामून पाडलंय. सॉरी चिंगी, चुकून धक्का लागला. सांग गेला, मला नको याचं सॉरी. असं भांडायचं नाही बाळा. औषध लावलं बरं वाटेल. पण औषध तर झोपेल ना. नाही थांबा, काय नाही, आम्ही औषध पाणी करतो तुला, तुम्ही खेळा. आणि शेवटी बाईचं काळीज आहे. कधीतरी ती हाक ऐकावीशी वाटणारच ना मला. अगं ठीक आहे, मी कुठे काय म्हणतेय. आता तुझं आणि राघवचं छान जमायला लागलंय. चिंगी सुद्धा तुला आई म्हणालीये. आता तुम्हा तिघांचं कुटुंब पूर्ण झालं आणि तुमच्या या कुटुंबात मला जागा नाही. मग कशासाठी राहू मी इथे? आणि तुझा संसार दुरून बघण्यात मला काय सुख मिळणार आहे? हे बघ, मला खात्री आहे तू चिंगीला नीट सांभाळशील, तिला मोठं करशील, नेहमी तिच्या पाठीशी उभी राहशील. तू आता राघवला सुद्धा नीट सांभाळून घेतलंयस, घर सांभाळतेस, सगळं व्यवस्थित सांभाळशील तू. मग मी कशाला राहायचंय? रमाताई, आनंदी, मला खूप वाटतं तुझ्या चुका काढाव्यात, तुला सांगावं, पण तू कधी चुकतच नाहीस, सगळं बरोबर करतेस. मग मला चुका काढायला काही वावच नाही, सांगण्याला काही वावच नाही. मग माझ्या इथे राहण्याला काय अर्थ आहे? रमाताई, तुम्ही हव्यात मला. अहो, मैत्रीण मानते ना मी तुम्हाला. सुरुवातीच्या काळात किती मदत केली तुम्ही मला. या घरात आले, या शहरात आले तेव्हा नवीन होते मी, काही कळत पण नव्हतं मला. हात धरून या शहरात फिरण्याचं बळ दिलं तुम्ही मला. किती गोष्टी शिकवल्या रमाताई तुम्ही. असं सोडून जाण्याचं काही बोलू नका. तुम्ही म्हणतायत की मी माणसं जोडली वगैरे, पण खरं तर कळत न कळत तुम्ही मला हे शिकवलं. हो, मला मान्य आहे, त्यावेळेला मी तुला मदत केली असेल, पण आता ती माणसं तुझी झाली आणि
इथे थांबवून आता तू माझ्यावरती अन्याय नको करूस. इतकी स्वार्थी बनू नकोस आनंदी. नाही नाही रमाताई, मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा आहे. नाही द्यायचंय ना त्रास. मग आता जाऊ दे मला. तू सगळं नीट सांभाळतेस तसंच सांभाळ. येते मी. आनंदी खरं म्हणते, हे कपाट पुरेसं नाहीये तिच्या कपड्यांसाठी, वस्तूंसाठी. पण या घरात अजून जागा तर करावी लागणारच. आनंदीसाठी, तिच्या वस्तूंसाठी. या घरावर तिचाही तितकाच हक्क आहे. करायची कुठे? रमा, थँक्यू. माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्य अजून सुंदर केलंस त्याबद्दल. पावलं पावली तू माझी साथ देत राहिलीस. आयुष्य आनंदाने, मोकळेपणाने कसं जगायचं हे तू मला शिकवलंस. प्रत्येक बाबतीत तू माझ्या पाठीशी कायम उभी राहिलीस. हे घर घेण्याची हिंमत तू मला दिलीस. आणि आज तूच नाहीयेस, पण तुझ्या त्या सगळ्या आठवणी माझ्यासोबत आहेत. त्या आठवणी कायम राहणार, या घरात राहणार. आणि आनंदी सुद्धा त्या आठवणी जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आली. बघतेस ना आपल्या घराला ती कसं जपते, ती पहिल्यापासून. पण या घरात तिच्यासाठी अशी जागाच नाहीये. ती जागा निर्माण करून देणं गरजेचं आहे ना. मला माहिती तू मला समजून घेशील. आनंदीला या घरात तिची जागा, तिच्या हक्काची जागा आपण दिली पाहिजे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की तू सुद्धा खुश होशील या गोष्टीने, आनंदीसाठी. दादा, आपण हे सगळं सामान जर त्यांच्यापैकी कुणाला दिलं तर मदत म्हणून, म्हणजे त्यांच्या पण उपयोगी पडेल ना हे सगळं. बरोबर आहे तुझं. हे सगळे कपडे विरून खराब होणार, त्यापेक्षा जर कोणा गरजू स्त्रियांना दिले गेले तर आम्हालाही बरं वाटेल. आणि हो दादा, आपण ह्यातलं काही आनंदीला वापरायला नको देऊया. नाही म्हणजे कसं आहे की लहानपणापासून तिने तिच्या बहिणींच्या वस्तू वापरल्या असतील, बहिणींचे कपडे वापरले असतील, तर आपण आता तिला सगळं नवीन देऊया ना, जे फक्त तिचं असेल. तिची नवी जागा देऊया तिला. अहो, काय करताय तुम्ही? अगं ते खरी चांदी आहे ती. अरे नाही दादा, हे चांदीचं नाहीये, माहितीये मला. सांगा ना, काय करताय तुम्ही? नाही म्हणजे हे सगळं रमतेंचं सामान कशाला बांधताय? आनंदी, तुझ्या सामानासाठी आम्ही हे कपाट मोकळ करतोय. काय? हो, आतापासून तुझं सगळं सामान, तुझे कपडे ह्या कपाटामध्ये तू ठेवायचे आहेस. पण हा, ते ड्रॉइंगचं सामान आहे, त्या वस्तू मात्र वेगळ्या ठेवा, नाहीतर पुन्हा तुझे कपडे खराब होतील.
तुझ्या त्या वस्तूंसाठी आपण कुठेतरी दुसरीकडे सोय करूया, ठीक आहे? हो पण कशाला? मला खरंच मला हे कपाट पुरेसं आहे. माझं सामान व्यवस्थित मावतं. रमाताईंचं कपाट नका खाली करू तुम्ही. मला काही म्हणजे खरंच सगळं सामान मस्त आहे. अगं आनंदी, पण आता आम्ही केलंय ना रिकाम, आता काय हरकत आहे? पण हे सगळं आनंदी, हे सामान काही आपण टाकून देणार नाही आहोत. हे सामान आपण एखाद्या गरजू बाईला दान करणार आहोत. दादा स्वतःहून म्हणतोय. अहो अहो सॉक्स हे सॉक्स कशाला? मला खूप कंटाळा आला आज. कशाला म्हणजे? हो बसता काय तुम्ही? ऑफिसला नाही जायचंय? नाही, मला खूप कंटाळा आला. झोपता काय तुम्ही? अहो आई असतील. उठा बरं. अरे उठा. चिंगी सारखं वागताय तुम्ही. हल्ली तर चिंगी पण असं करत नाही. अरे पण मी आधी कधी असं करायचो, पण आज खरंच मला खूप कंटाळा आलाय. डबा. डब्याचं काय? डबा मला पाठवूनच राहणारच वाटतं. ऐक ना, डबा नको मला. नाही, मला कंटाळा आला. राहू दे. तुमच्या आवडीची भाजी केली आहे. भाजी केली ते काय करायचं? इकडे एवढं कौतुकाने सांगतेस भाजी केलीस, पण खाणार कोणासोबत आहे? इकडे ऑफिस मध्ये कलिग सोबत, ते पण कुठल्या तरी केसवर गहन चर्चा करत करत. नको, त्यापेक्षा आपण एक काम करूया. घरी थांबतो आणि आपण घरी छान एकत्र जेवण करूया. सुट्टी किती छान आपण एन्जॉय केली ना. केली, छान एन्जॉय केली. पण झालं ना आता. ऑफिसला जायला हवं. उठा बरं. असं काय करताय तुम्ही? उठा चला. इतके दिवस थोडी घरी राहणार कोणी. हे घ्या चला. पण मला खरंच कंटाळा आलाय. जा तुम्ही. थोडा वेळ जा, चेहरा दाखवा आणि परत घरी या. काय ग, दुष्ट आहेस तू खूप. मी दुष्ट आहे? चिंगीने असं बघितलं तर काय म्हणाल ती? ओरडणार ना तुम्ही तिला. मग बरं चला जा आता. ठीक आहे, सॉक्स घेऊ दे मला. हा थांबा. बसा. हे घ्या. आई एक बोलू? बोल ना ग बाळा. रमाताई आहे ना. नाव नको काढू तिचं. तिचं नाव ऐकलं तरी कानाजवळचा भुंगा घोंगवल्यासारखं वाटतं मला. आई गेलेल्या माणसांबद्दल असं बोलू नये. नाही म्हणजे त्या जिथे कुठे असतील तिथनं त्यांची नजर आपल्यावर असेल. मग नजर आहे म्हणून घाबरते मी? घाबरणाऱ्यातली नाहीये मी. नाही, चांगली गोष्ट आहे तुम्ही घाबरत नाही त्यांना. पण त्यांच्याबद्दल चांगलंही नाही बोलत तुम्ही. तुला फार पुळका आलाय ग सौतीचा. तिने सांगितलंय का? माझी तक्रार केली तुझ्याजवळ तिनं? छे आई तसं काही नाही. म्हणजे उगाच त्यांना राग आला तर. म्हणजे आता ती व्यक्ती गेली आहे ना. जर आपण त्यांना वाईट बोललोय तर आपण त्यांची माफी मागायला हवी. मी माफी मागू हिची? आनंदी, तू खूप चांगली आहेस मनातून, म्हणून तुला सगळं जग चांगलं वाटतं. तसं नाहीये. महा डॅम्बिस होती आई. खूप त्रास दिला ना मला. मी खमकी म्हणून या घरात टिकल्या, नाहीतर नवऱ्याचे कान भरून भरून आईला हाकलून दिलं असतं नाही, सासूला हाकलून दिलं असतं. अगं माझ्या छोट्या छोट्या गोष्टी लपवून ठेवायची ग. आता मला सांग, टॉवेल ही काय लपवून ठेवण्याची गोष्ट आहे?
काय झालं आई? काय हवंय तुम्हाला? हा आई, आई काय हवंय? काय हवंय काय हवंय? टॉवेल कुठे माझा? आई, आई बाळ लहान आहे, घरात पसारा नकोय. पसारा मी करते पसारा. टॉवेल कुठे आहे माझा? टॉवेल कुठे आहे? आई, आई पसारा नकोय घरात. हा बघ, हा बघ. हे काय? हे काय? तुमचा टॉवेल आहे. तो काय करतोय आतमध्ये? मागितलं होतं ना मी तुला. मला म्हणालीस ना आई मी देते टॉवेल तुम्हाला, तुम्ही जा आतमध्ये. कुडकुडले मी थंडीने. हा टॉवेल का नाही दिलास तू मला? आई हळू बोला, हळू बोला, नाहीतर मी. नाही तर काय करशील? नाहीतर चुकलं. आता तरी सांग, माझा चॉकलेटचा डबा कुठे लपवलास? आई नीट मागा ना माफी. म्हणजे नीट म्हणजे कशी? म्हणजे व्यवस्थित मागा. सकाळी फोटो फ्रेमला पाय लागला ना, लागलं असेल त्यांना, कदाचित वाईट वाटलं असेल. नीट माफी मागायला हवी आई, नाहीतर. हो रमा बाई ग, आता या जगातून तू गेलीस, आता कसला राग आणि कसला रुसवा. विसरून जा आणि माफ कर मोठ्या मनानं मला. मी परत असं नाही वागणार. या बहिणी माझी माफी मागितली. येस, दतडम 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 दतडम. येस येस येस. रमा माफ कर ग मला. आई, फोनवर काय बोलत होतेस बरं? आई ग आनंदी, मी जरा गुडघ्याला तेल लावते. अगं फारच दुखतायत माझे गुडघे. आई ग. आनंदी, तू बघितलंय कसली फ्रेम? रमाताईंची फ्रेम? रमाची फ्रेम. कशाला? अगं, ही इतकी मोठी फ्रेम आहे आणि ही खूप जड आहे. सकाळी पडली होती ना, तिचं वजन खूप आहे. बरं ती कुणाच्या अंगावर नाही पडली, नाही तर कुणालाही इजा होऊ शकते. मी काय म्हणतो, आपण ही छोटी फ्रेम इथे लावूया आणि ही मोठी फ्रेम मी पॅक करून आतमध्ये ठेवून देतो. नाही, ही फ्रेम नाही काढायची. हीच फ्रेम राहू द्या. 2 खिळे लावूयात ना, नाही पडणार ती फ्रेम. इतक्या प्रेमाने ही फ्रेम आणली आहे तुम्ही, अशी कशी काढून टाकायची? रमाताईंचं या घरातलं स्थान असंच राहणार. ही फ्रेम नाही काढायची आपण. संध्याकाळी येऊन तुम्ही हे काम करणार होतं ना, म्हणून सगळं सामान मी आधीच काढून ठेवलंय. हे घ्या, हे द्या. ही फ्रेम ठेवते मी कपाटात. तीच लावूयात आपण. लावा ना. बरं ठीक आहे, हीच फ्रेम लावतो.